आम्ही आणली कर्नाटकवरून खंडोबा देवाची मशाल ज्योत आणि आम्हाला लागली रस्त्यात 6 किलोमीटर रुंद नदी. आणि ती कोणती नदी आहे त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर पब्लिक सगळ्यांना जय मल्हार. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं आपण खंडोबा देवाचं दर्शन घेऊन आम्ही मशाल पेटवली होती. आणि मशाल पेटून झाल्यावर त्याच्या पुढे काय झालं आता पाहू आपण या ब्लॉग मध्ये. आम्ही मशाल पेटून झाल्यावर आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासासाठी. सगळ्यात पहिले तर आम्ही आमचे ग्रुप बनवले आणि ग्रुप बनवून झाल्यावर ना आम्ही आमचा प्रवास सुरू केला. पण मी तेवढ्यात या नैतिकला विचारलं हम कौन से रस्ते से जाएंगे. रास्ता डांबरच रहेगा ना, डांबर से जाएंगे हम. पळायला ना 1 नंबर राऊंड होता आणि 1 नंबर राऊंडचं निम्म झालं ना आम्ही जेवणासाठी थांबलो. त्याच्यानंतर सगळ्या पोरांनी जेवण केले. आर्यननी थोडे जादा जेवण केले, सगळ्यांनी झोपून घेतलं. 1 नंबर राऊंड संपला, लगेच दुसरा राऊंड चालू झाला. दुसऱ्या राऊंड मध्ये दाभाडे मामा होते. मामाला म्हणलं थोडं हसावं. अरे मामा डायरेक्ट पळायलाच लागले. दुसरा राऊंड झाल्यावर तिसरा राऊंड झाला आणि तिसऱ्याच नंतर लगेच चौथा राऊंड बी झाला. सगळ्यात शेवट आला आमचा 5वा राऊंड. आमचा राऊंड सगळ्यात शेवट होता, त्याच्यामुळे डायरेक्ट संध्याकाळ झाली. संध्याकाळी आम्ही मशालीची आरती केली आणि आरती झाल्यावर आम्ही जेवण केली. जेवण झाल्यावर जसं झोपलो तर डायरेक्ट रात्री 2 वाजता राऊंडला उठलो. राऊंड झाल्यावर परत झोपलो आणि सकाळी नाश्ता करायला उठलो. नाश्त्यात आम्ही पोहे खाल्ले आणि त्याच्यानंतर मस्त चहा पेलो. आणि चहा नाश्ता झाल्यावर परत आमचा राऊंड आला. तेवढ्यात आम्हाला दिसली ही नदी. म्हणलं असं 100-200 मीटरची, पण ती तब्बल 6 किलोमीटरची नदी होती. आणि ही नदी कर्नाटक मध्ये असलेली कृष्णा नदी होती. आणि ही नदी आम्हाला कर्नाटक मध्ये असणाऱ्या राणीबेन्नूर जिल्ह्यात लागली होती. आम्ही या नदीवर काही व्हिडिओ बी काढले, काही फोटो बी काढले. आणि याच्या दुसऱ्या दिवशी ना आम्ही पंढरपूरला दर्शनासाठी गेलतो. आणि आम्ही पंढरपूर मध्ये दर्शन कसे घेतले ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू. तोपर्यंत ब्लॉगर मार्तनला फॉलो करून ठेवा. जय मल्हार.